चंद्रपूर जिल्ह्यात पाऊस नसला तरी पूर परिस्थिती कायम आहे। वर्धा नदीला पूर आला आहे, तर दुसरीकडे इडाई धरणचे 7 दरवाजे उघडले आहेत। त्याच्यामुळे जो बॅक वॉटर आहे तो चंद्रपूर शहराकडे येत असल्याचे चित्र दिसून येत आहे। परंतु समाधानकारक बाब ही आहे की बॅक वॉटर ज्या प्रमाणात पाणी होतं तो येत नसल्यामुळे पूर परिस्थिती थोडाफार समाधानकारक दिसून येत आहे। आणि चंद्रपूर जिल्ह्याची स्थिती बघितली गेली तर चिमूरचे अनेक मार्ग बंद आहे, वरुरास भागातलेही काही मार्ग बंद आहे, तर तिकडे गडचांद्रूरकडे जाणारा मार्ग भोयगाव मार्ग हा देखील बंद आहे गेल्या 2 दिवसापासून। वर्धा नदीला पूर आहे, तर दुसरीकडे इडाई नदीला पूर आहे आणि झरपट नदीला पूर आहेत। हे तिन्ही नद्या चंद्रपूरला वेढा घालून जात असते, त्याच्यामुळे कुठेतरी चंद्रपूरला पुराचा धोका निर्माण होतो। आज जर पाऊस आला तर नक्कीच मोठा पूर येण्याची शक्यता चंद्रपूर जिल्ह्यात वर्तवली जात आहे। निलेश जहाट, TVN मराठी, चंद्रपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।